सिनियर खेळाडू आहेत. यावेळेस आपण पाहतोय अगदी ऑफसाईडला हिट केला, 30 यार्ड सर्कल क्लिअर केले जाते, वन बाउन्स क्षेत्ररक्षण कंप्लीट केले जाते. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे नक्कीच कंप्लीट केल्या जातील. अप्रतिम फटका आपण पाहतोय, अगदी सचिनच्या स्टाईलला हा फटका खेळला, अगदी 30 यार्ड सर्कल क्लिअर केला. आणि सोमनाथ याच्या बॅटमधून जर आपण विचार केला ना तो 2 धावा येत आहेत. संदीप अगदी सिनियर खेळाडू आहे, पहिले शतक हातात आहेत, महत्वाचं शतक आहे. यावेळेस आपण पाहतोय अगदी अचूक टप्प्यावरती बॉल फेकला, अगदी लेग बिफोरची अपील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी पंचांनी अपील फेटाळून लावली. या बॉलच्या पाठीमागे जर आपण पाहिलं ना तर डॉट बॉल येतोय. सोमा असेल स्ट्राईक वरती. संदीप अप्रतिम गोलंदाजी, चांगली चेंडू हाताळलेत. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल होता, बॅट आणि पॅडच्या मध्ये बॉल फेकला, 1 धाव कंप्लीट केली. थोडीशी मिसफिल्डिंग आपण पाहतोय, मात्र बॉलची फेकी असतापर्यंत 1 धाव कंप्लीट केला. अगदी तळबीड अप्रतिम संघ आहे कराड, अगदी चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चांगले खेळाडू या संघामध्ये नक्कीच आहेत, अगदी ऑलराऊंडर कॅटेगरीतले खेळाडू सातत्याने कराड तालुक्यामध्ये आपण शिवाजी ग्राउंड वरती जे मोठे मोठे स्पर्धा होतात ना, हे नक्कीच खेळाडू आपण तिथे पाहत असतो. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतो अगदी लेग साईडला हिट केला, त्या रिजन मध्ये फिल्डर तैनात आहेत. 1 धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही आपण पाहतोय. अगदी 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अगदी फील्ड मध्ये पुन्हा एकदा आपण बदल पाहतोय. एकदा लेफ्ट हँड बॅट्समन, राईट हँड बॅट्समन नक्कीच आपण पाहतोय. अगदी मिड विकेट साठी एक्स्ट्रा फिल्डर पाठीमागे आपण पाहतोय. संदीप अप्रतिम गोलंदाजी, अगदी समोर नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतो अगदी लेग साईडला हिट करण्याचा प्रयत्न, बॉलची फेकी जर आपण पाहिलीत ना तर ऑफ साईडला बॉलची फेकी केली होती, स्लो करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी पंचांचा इशारा येतोय, शतकाची समाप्ती होते. एका शतकाचा खेळ समाप्त झालाय. धाव लागतायत धाव फलकावरती 5. स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं शतक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिल्याने संघाचं दुसरं शतक, अर्थातच कपिल आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. अगदी फील्डचा जर विचार केलात ना, लेफ्ट हँड बॅट्समन आहे, अर्थातच लॉंग ऑफ आणि मिड विकेट साठी पाठीमागे फिल्डर लावलेत कॅचिंग पोझिशन साठी. अगदी आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती कपिल असेल. एक चांगला जर आपण त्याचा रिदम पाहिलात ना, एक लॉंग रनअप आहे, चांगली उंची आहे, अचूक टप्प्यावरती बॉल फेकणं या खेळाडू माहेर आहे. एकाच टप्प्यावरतून आतल्या बाजूला बाहेरच्या बाजूला बॉल फेकी केली जाते. बॉल क्रमांक असेल पहिला, पॉवर प्लेचं शतक. लेग साईडला हिट केला, त्या रिजन मध्ये फिल्डर आहेत, 1 धाव कंप्लीट केले. थ्रो सुद्धा आपण पाहतोय, अगदी जोपर्यंत थ्रो येते ना 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अगदी पहिला चेंडू आपण जर पाहिलात कपिलचा तर अगदी अखूट टप्प्याचा बॉल फेकला होता. पुढील चेंडू असेल स्ट्राईक वरती, जर आपण पाहिलं ना तर सोमा असेल. नेक्स्ट बॉल. यावेळेस अगदी हिट केलाय, बॉल हवेमध्ये उभा राहिला, फिल्डर बॉल खाली येण्याचा प्रयत्न करतील. अप्रतिम झेल, काय झेल पकडलाय, अगदी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला पाठीमागा पळलेत फिल्डर आणि बॉलला प्रॉपर जज केला आणि विकेट येतोय. धक्का क्रमांक असेल पहिला, अगदी कपिलच्या बॉलिंग मध्ये अगदी दुसऱ्या चेंडूवरती विकेट येते. सोमाची विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. झटका क्रमांक असेल पहिला, धाव लागते धाव फलकावरती 6. बॅटिंग करण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, बबलू. बबलू असेल स्ट्राईक वरती, अगदी एक महत्वाचा खेळाडू बबलू आपण पाहतोय स्ट्राईक वरती. अगदी दुसऱ्या चेंडूवरती यश भेटते कपिलला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल.
यावेळेस मात्र अगदी शफल झाले होते, स्टंप दाखवले होते, अगदी कपिलनं स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न केला आणि बॉल वाईटच्या दिशेने जातोय. अर्थातच पंचांचा इशारा येतोय, वाईट चेंडू असेल, एक्स्ट्रा धाव लागते धाव फलकावरती. यावेळेस अगदी आपण पाहिलं बॅट्समन पुन्हा एकदा शफल झाले, तर यावेळेस मात्र आपण जर पाहिलं नाजूक टप्प्यावरती बॉल फेकला, थोडीशी बॉलची उंची कमी राहिली, अगदी उसळी घेतले नाहीये चेंडूला, थोडासा खाली राहिला, अर्थातच बॉल डॉट येतोय. अगदी अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय कपिलच्या माध्यमातून. अगदी कपिलला आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 10 मात्र खर्च केलेत, 2. नेक्स्ट बॉल. यावेळेस फक्त बॉलला दिशा दिली, अगदी त्या रिजन मध्ये कोणताही फिल्डर नाहीये. बॉल चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. अगदी महत्वाच्या क्षणी चौकार येतोय. कपिलच्या अगदी 5व्या चेंडूवरती हल्ला चढवला, फक्त बॉलला दिशा दिली ऑफ साईडला, अगदी 30 यार्ड सर्कल क्लिअर केला आणि वाऱ्याच्या वेगाने बॉल गेला सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना, धावा लागते धाव फलकावरती 11. गडी बाद होत आहेत 1. अगदी दुसरं शतक प्रगती पथावरती, कपिल बॉलिंग मार्कवरती असेल. अगदी 5 चेंडू आतापर्यंत हाताळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये एक वाईट फेकला होता. अर्थातच या शतकातील 2 चेंडू असून शेष आहेत. धाव लागते धाव फलकावरती 11. नेक्स्ट बॉल. यावेळेस अप्रतिम उंची घेतली होती, चांगला प्रयत्न आपण पाहतोय. अगदी पंचांकडे अपील केली होती, मात्र वेळेस पंचांनी अपील अगदी फेटाळून लावले. एक चांगल्या उसळीचा चेंडू फेकला होता, अगदी त्याच्या चेहऱ्यापासून अगदी कॅपला बॉल लागून पाठीमागे गेला. अर्थातच अप्रतिम चेंडू हाताळला. चांगली गती आपण पाहतोय कपिलच्या माध्यमातून. अगदी या शतकाचा विचार केला ना, आतापर्यंत अगदी 6 धावा खर्च केलेत कपिलनं. अखेरचा चेंडू असेल, पॉवर प्लेच्या अंतिम शतकातील अखेरचा चेंडू. याही वेळेस चांगला चेंडू आता, अगदी बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय, डॉट बॉल येतोय. शतकाची समाप्ती होती, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव लागते धाव फलकावरती 11. गडी बाद होतोय 1. येणारे 18 अजून चेंडू शेष असतील. शिवसाई जाधववाडी संघासाठी खूप महत्वाचे शतक असतील, शतक असतील पुढची, कारण टार्गेट सेट करणारे शतक असेल. कारण समोरच्या बाजूला आपण पाहिलं तर तळबीड हा कराड तालुक्यातील संघ आहे आणि महत्वाचा संघ आहे. सातत्यानं श्री शिवाजी हायस्कूल ग्राउंडवरती हा संघ खेळत असतो, त्यामुळे महत्वाची टुर्नामेंट आपण पाहतोय, मॅच पाहतोय. अगदी सचिनसाठी आपण कॅश प्राइज पाहतो. या शतकामध्ये जर षटकार जर आला ना, तर त्यांच्यासाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज येते. अर्थातच ही कॅश प्राइज भरत जाधव यांच्याकडून येते. सचिनसाठी अगदी कॅश प्राइज येते. शतक क्रमांक 3 बॉलिंग मार्क वरती आपण न्यू बॉलर पाहतोय. अर्थातच स्वतःचं दुसरं शतक आणि संघाचं 3. अगदी पहिल्या चेंडूवरती बॉल डिस्पॅच केलाय. सचिनच्या बॅट मधून येतो बिग ब्लास्ट. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे येतील 6 धावा. अगदी जर आपण पाहिलं ना, तर अगदी कॅश प्राइज लावलं होतं सचिन वरती. या शतकामध्ये जर षटकार खेचला तर 101 रुपयाचं कॅश प्राइज होतंय. अगदीच 101 रुपयाचं कॅश प्राइज सचिनसाठी लागू होतोय. अगदी प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज असेल 100 रुपयाचा. नेक्स्ट बॉल. याही वेळेस अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल जातोय, फिल्डर बॉल खाली येत आहेत. ही बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या शतकामध्ये आपण पाहतोय सचिनच्या बॅट मधून दुसरा ब्लास्ट येतोय चौकारसाठी. अगदी आपण पाहतोय ना, तर चांगली बॅटिंग मैदानाच्या मध्ये सचिन कडून येतोय. अगदी 5 चेंडू फेस करताना 13 धावा बनवतोय. अगदी महत्वाचं शतक आहे, टार्गेट सेट करणारे शतक.
संदीप एकदा पुन्हा निघालेत स्ट्राईक वरती आपण पाहतोय सचिनला. यावेळेस अगदी लेग साईडला हिट करण्याचा प्रयत्न, अगदी बॉल आपण पाहिलं तर पायावरती आदळला, दाबात करण्याचा प्रयत्न असेल, बॉलची फेकी केली जाते. यावेळेस मात्र पंच आपण पाहतोय, पंचांचा इशारा येतोय, 10 बाद होतील सचिन. अगदी सचिन नाराज आहेत की ज्या ठिकाणी चांगली फटकेबाजी करत होते या ठिकाणी नक्कीच विकेट येते, महत्वाच्या क्षणी विकेट येते. अगदी 10 बाद होत आहेत सचिन. अगदी स्वतःच्या 13 धावावरती बाद होतोय. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना, धावा लागतात दहा फलकावरती 21, गडी बाद होत आहेत 2. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. किरण असेल स्ट्राईक वरती. संदीपचा विचार केला तर अगदी सिनियर खेळाडू, खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली. अगदी मोठे फटके जर आले असतील ना तर कमबॅक केलाय. विकेट अगदी महत्वाची विकेट, सचिनची विकेट आली आहे. किरण असेल स्ट्राईक वरती. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना तर धावा लागतात दहा फलकावरती 21. नेक्स्ट बॉल. अगदी आपण पाहतोय ऑफ साईडला पुन्हा एकदा हिट केले, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव कंप्लीट केली जाते. अगदी चांगले किरणच्या बॅट मधून आपण पाहिलं ना, फटका आला होता, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा येत आहेत. संदीप काय गोलंदाजी करतात, अगदी सिनियर खेळाडू आपण पाहतोय, अगदी त्यांच्याकडून आदर्श घ्यावा. अगदी त्यांचं एज पाहिलं तर खूप सिनियर खेळाडू, मात्र अचूक टप्प्यावरती बॉल फेकले जात आहेत. अप्रतिम गोलंदाजी. किरण असेल स्ट्राईक वरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय बॉलला अतिरिक्त गती दिली, स्पीड दिलं, पंचांच्या हात जमी लगेच समांतर होतात. अर्थातच व्हाईट बॉल येतोय, एक्स्ट्रा धाव येते. अगदी पंचांनी सांगितलं की आपल्यासाठी 1 बाउन्सचा सुद्धा इशारा असेल. अगदी व्हाईट बॉल आलाय. 24 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अगदी 24 धावा लागते दहा फलकावरती. संदीप अप्रतिम गोलंदाजी. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतो लेग साईडला हिट केला, प्रॉपर गॅप मध्ये बॉल जातोय. किरणच्या बॅट मधून महत्वाच्या क्षणी आपण पाहतोय चौकार, सॉरी माफ करा, बबलूच्या बॅट मधून या 4 धावा येतात. या 4 धावाने स्कोर कार्ड पुढे सरकते. धाव लागते दहा फलकावरती 28. गडी बाद होत आहेत 2. अगदी 28 धावा लागते दहा फलकावरती. गडी बाद होत आहेत 2. संदीप अगदी महत्वाचे शतक हातात. या शतकाचा विचार केला ना तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या, तिसऱ्या चेंडूवरती विकेट होते, चौथ्या चेंडूवरती 2 धावा, 1 वाईट आणि आताच्या 4 धावा. अप्रतिम गोलंदाजी. नेक्स्ट बॉल. अप्रतिम चेंडू आता. अगदी आपण जर पाहिलं ना, तुम्ही समोर या बरं. 3 षटकांचा जर आपण पाहिलं तर खेळ समाप्त झालाय. धावा लागते दहा फलकावरती 28. गडी बाद होत आहेत 2. येणारे 12 चेंडू शेष असतील. अगदी धावांचा जर विचार केला ना, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव लागते दहा फलकावरती 28. गडी बाद झाले 2. येणारे 12 चेंडू महत्वाचे असतील. चला मित्रांनो, काही करायची आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपण जर टाइम जर बघितला तर 3 वाजलेत. आपल्याला 2 षटक 10 मिनिटांमध्ये संपवायचे. 5 मिनिटाचा वेळ असेल आपल्यासाठी कालावधी. अगदी न्यू बॉलर आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती असतील. अगदी स्वतःचं पहिलं आणि संघाचं 4थं शतक शुभम बॉलिंग मार्क वरती असेल. स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर किरण असेल. अगदी आपण पाहतोय 4थं शतक. येणारे 12 चेंडू खूप महत्वाचे असतील. धाव स्कोर जर आपण पाहिलं तर 28 धावा लागतात. टार्गेट सेट करणारे शतक. अगदी समोरच्या बाजूला इनसाइड आउटचा फटका, वाराच्या वेगाने बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. क्रिकेट विश्वातील पुस्तकीय फटका, इनसाइड आउटचा फटका, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील.
6. अगदी मेन स्क्रीनवरती रिप्लेच्या माध्यमातून पाहताय समोरच्या बाजूला फेकला होता, इनसाइड आउट फटका खेळला, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. किरणच्या बॅट मधून आलेला किरण ब्रँडेड फटका, बॉलच्या पाठीमागे येतील 6 धावा. अगदी महत्वाच्या क्षणी षटकार येतोय, अप्रतिम फटका किरणच्या बॅट मधून आपण पाहिलात. अप्रतिम फटका आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये किरणच्या बॅट मधून हा फटका येतोय. अगदी फील्डचा जर आपण विचार केला, लॉंग ऑफ आपण पाहतोय, मिड ऑन पाहतोय, मिड विकेटला फिल्डर आहे, लॉंग लेगला पाठीमागे फिल्डर लावलाय आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण फिल्डर पाहतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण लावलंय. मात्र किरणचा जर विचार केला ना आपण पाहिलं की ऑफसाईडला बॉलची फेकी केली होती, इनसाइड आउटचा फटका खेळला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवला, अप्रतिम फटका. या 6 धावेने स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 34 धावा तब्बल लागतात, अर्थात 34 रन्स ऑन स्कोरबोर्ड, 2 विकेट लॉस. अगदी पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला शुभमच्या. 4थं शतक प्रगतीपथावरती, बॉल क्रमांक 1 कंप्लीट झालाय. दुसरा बॉल असेल प्रगतीपथावरती. किरण आपण पाहतोय स्ट्राईक वरती. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल, लो फुलटच चेंडू, वाऱ्याच्या वेगाने बॉल खाली येण्याचा प्रयत्न केला, 1 धाव कंप्लीट केले. चांगला थ्रो आपण पाहतोय, अप्रतिम. अगदी आपण पाहिलं तर बॅकअप सुद्धा खूप चांगला आहे. अगदी या बॉलच्या पाठीमागे 2 धावा येत आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना तर 36 रन्स होत आहेत, 36 धावा लागतात दहा फलकावरती. किरण, अगदी किरणचा विचार केलात ना तर अगदी 2 चेंडू फेस करताना 8 धावा बनवतोय, अप्रतिम बॅटिंग. याही वेळेस अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न, अगदी सेवाग स्टाईल खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पंचांच्या हात जमीन लगत समांतर होतात, अर्थातच वाईट बॉल दिलाय पंचांनी, एक्स्ट्रा धाव लागते दहा फलकावरती. शुभम, अगदी आपण जर विचार केला ना चांगला रिदम आहे, मात्र थोडेसे बॉल आपण पाहिले तर अतिरिक्त फेकतोय, एक्स्ट्रा धावा देतोय. नेक्स्ट बॉल, यावेळेस अगदी समोरच्या बाजूला फेकला, फिल्डर आहे त्या ठिकाणी, 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. थ्रो आपण पाहतोय, अगदी थोडासा थ्रो खराब आपण पाहिला आणि या बॉलच्या पाठीमागे एक्स्ट्रा रन आपण पाहतोय. अगदी 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. शुभम बॉलिंग मार्क वरती, अगदी 3 चेंडू फेस करताना 11 धावा बनवलेत, कारण पहिल्या चेंडूचा विचार केला ना तर मोठा फटका आला होता 6 धावेसाठी. नेक्स्ट बॉल, यावेळेस अगदी आखू टप्प्याचा बॉल फेकलाय. पुन्हा एकदा बॅट्समनच्या हिटिंग झोन पासून लांब करण्याचा प्रयत्न, मात्र पंचांनी याही वेळेस बॉल अगदी अतिरिक्त दिला, अर्थातच वाईट चेंडू दिला. धाव फलक जर आपण पाहिलात ना तर 40 धावा लागतात दहा फलकावरती, 40 रन्स ऑन स्कोरबोर्ड, महत्वाच्या धावा लागतात दहा फलकावरती. नेक्स्ट बॉल, यावेळेस तो पाहतो लो फुलटाचा बॉल, अगदी फिल्डर त्या रेंजर मध्ये आहेत, अगदी बॉल हातामध्ये गेला होता, झेल सुटतोय, 1 धाव कंप्लीट केलंय. अगदी लोण्याचा गोळा हातामध्ये पडावा अशा पद्धतीने झेल हातामध्ये पडला होता, अगदी झेल सुटलाय, महत्वाची झेल होती. कारण किरणचा जर विचार केला ना तर अप्रतिम बॅटिंग करतोय, अगदी 4 चेंडू फेस करताना 11 धावा त्यानं बनवलेत. अगदी आपण पाहतोय सलगच्या 3 षटकारांसाठी आपल्याला कॅश प्राइज आहे ते 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल, अगदी दोघांसाठी बक्षीस असेल. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा लेग साइडला हिट केलं, त्या रेंजमध्ये फिल्डर आहेत, 1 धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो आपण पाहतोय पुन्हा एकदा, अगदी थ्रो जर आपण पाहिलं ना तर थोडासा खराब केला होता. या बॉलच्या पाठीमागे सुद्धा 2 धावा येत आहेत. अक्षय साळुंके सरांकडून बक्षीस येते आपल्या 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल सलगच्या 3 षटकारांसाठी. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावा लागतात दहा फलकावरती 43, 43 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नेक्स्ट बॉल, याही वेळेस आपण पाहतोय अगदी स्टेप आउट केलंय, क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय, शतकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावा लागते दहा फलकावरती 43. येणारे 6 चेंडू शेष आहेत, टार्गेट सेट करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल शिवशाही जाधववाडी संघाकडून.
पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तळेश्वर प्रसन्न संघाचा विकास हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो. त्याला विनंती मित्र आपण लगेच मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला बक्षीस दिलं जाईल. चला मित्रांनो, काही करायचे अगदी अखेरचं षटक असेल. चला ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये कंप्लीट होतोय. अगदी अखेरचं षटक असेल. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय स्वतःचं पहिलं शतक आणि संघाचं अंतिम शतक अर्थातच गुणवंत बॉलिंग मार्कवरती असेल. स्ट्राईकवरती जर आपण पाहिलं ना तर किरण असेल. अगदी किरणचा विचार केला ना 4 चेंडू फेस करताना 11 धाव बनवतोय. सलगच्या 3 षटकांसाठी आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज येते. अर्थातच अक्षय साळुंके यांच्याकडून असेल ते कॅश प्राइज. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. नो लुक शॉट. अगदी हेलिकॉप्टर उडवणारी लँड झालं सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 6. अप्रतिम नो लुक शॉट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. किरणनं बॉल उडवला आणि बॉल डिस्पॅच केलाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे येतील 6 धावा. रणजित फौजी यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. अर्थातच हे बक्षीस ऑनलाईन गुगल पे केलं जाईल. नेक्स्ट बॉल अगदी फुलटा चेंडू होता. ऑन साइडला हिट केलाय. फिल्डर आहेत वाऱ्याच्या वेगाने येतील. 1 धाव कंप्लीट केले. दुसरीही धाव कंप्लीट केली जाते. 2 धाव या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत. रणजित फौजी यांच्याकडून 500 रुपयाचे जीपे केले जात आहे. अगदी पंचांचा इशारा येतोय. 1 शॉट असेल. आताची एकच धाव पकडली जाईल. अगदी चांगला आपण पाहतोय. चांगली गती प्राप्त केली. यश मात्र पंचांच्या जमिनीला समांतर होतात. वाईट बॉल येतोय. अगदी धावफलक जर आपण पाहिलं तर धाव लागते धावफलकावरती 51 रन्स ऑन स्कोर बोर्ड. विकास आपल्यासाठी कॉल मित्र. तळेश्वर प्रसन्न तळदेव संघाचा खेळाडू आपल्याला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाईल. आपण इकडे यायचंय. नाही अगदी आपण पाहतोय गुणवंत असेल बॉलिंग मार्क वरती. नेक्स्ट बॉल धाव लागते धावफलकावरती 51. यावेळेस आपण पाहतोय क्रॉस बॅटेडने खेळला फटका. त्या रिजन मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. मिस थ्रो आपण पाहतोय. याही बॉलच्या पाठीमागे 2 धावा येतील. अगदी 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण पाहतोय. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 53. अगदी तळेश्वर प्रसन्न तळदेव संघाचा खेळाडू आपण पाहतोय. विकासला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते दिला जातोय. या बॉलच्या पाठीमागे सुद्धा आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी.
नेक्स्ट बॉल असेल, गुणवंत पुन्हा एकदा निघाला. याही वेळेस अगदी बॅट फिरवली जाते, वाऱ्याच्या वेगाने बॅट फिरते, तलवारी सारखी बॅट फिरते, मात्र पुन्हा एकदा डॉट येते. अगदी सलगचे 2 चेंडू गुणवंत डॉट केलेत. अगदी या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला होता, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव येते, तिसऱ्या चेंडूवरती 2 धाव येतात आणि सलगचे 2 चेंडू, अर्थात या षटकातील अखेरचा चेंडू. धाव स्कोर जर आपण पाहिलं तर धाव लागते दहा फलकावरती 53. शेवटचा चेंडू या शतकातील. पुन्हा एकदा आपण पाहतोय हेलिकॉप्टर उडवलंय, अलाउंग द कार्पेट्स बॉल चाललाय, बॉल बॉलरच्या खाली येतोय, मिस फिल्डिंग होते, आई बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या चौकाराच्या पाठीमाग स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर धाव लागते दहा फलकावरती 57. येणारे चेंडू असतील 30. तळबीड संघाला धावा बनवाव्या लागतील 58. तळबीड कराड संघाला धावा बनवायच्या 30 चेंडूमध्ये 58. आपण लगेचच सेकंड इनिंगकडे जाणार आहोत. मॅच क्रमांक 4 आपण पाहतो. एका बाजूला शिवसाई जाधववाडी तर दुसऱ्या बाजूला तळबिडी कराड हे दोन संघ आहेत. शिवसाई जाधववाडी संघाला प्रथम फलंदाजी करताना 30 चेंडूमध्ये 57 धावा बनवल्यात. येणारे 30 चेंडू असतील धावा बनवायचे 58. अर्थातच तळबिडी कराड संघासाठी. शिवसाई जाधववाडी संघाला विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मित्रांनो, आणि तळबीड कराड संघाला विनंती असेल आपण सलामीवीरचे 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. पण अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला दोन्ही संघाला विनंती, फिल्डिंग साइड आपल्यासाठी विनंती मित्रांनो, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय.
येणारे 30 चेंडू असतील, येणारे 30 चेंडू असतील. हॅलो शुभम. हॅलो हॅलो. आपण पाहिलं तर अगदी 30 चेंडू मध्ये 58 धावाचं टार्गेट आहे. तळवीट संघाकडून स्ट्राईक वरती आपण पाहतोय संदीपला, तर नॉन स्ट्राईक वरती असेल शुभम. बॉलिंग मार्क वरती जर आपण पाहिलं तर असेल बाबू. शतक क्रमांक पहिला, आता पॉवर प्लेचं पहिलं शतक, बॉल क्रमांक पहिला, स्ट्राईक वरती लेफ्ट हँड बॅट्समन संदीप. येणारे 30 चेंडू धावा बनायचे 58. महत्वाची मॅच, अगदी काटेकी टक्कर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बाबू निघालाय, बॉल क्रमांक पहिला, पहिला चेंडू फुल टॉस डाऊन द ग्राउंड, बॉल उभा राहिला, फिल्डर बॉल खाली येतील, जेल टिपला जातोय. पहिली विकेट येते, संदीपचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. अगदी गोल्डन डकचे शिकारे होत आहेत. धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय अगदी कपिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अगदी आपण जर पाहिलं ना, येणारे अजून 29 चेंडू असतील, डाव बनवायचे 58. अगदी महत्वाची विकेट आपण पाहिली, संदीपचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. बाबू अगदी फुलटा चेंडू होता, अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला संदीपनं, मात्र अगदी बॉल हवेमध्ये उभा राहिला आणि या ठिकाणी झेल कंप्लीट केलाय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय कपिलला, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय बाबूला. अगदी दोन महत्वाचे फिल्डर, एक मिड विकेट साठी आणि लॉंग ऑफ साठी दोन फिल्डर आपण पाहतोय कॅचिंग पोझिशन साठी. पुन्हा एकदा ब्लॉक करण्याचा प्रयत्न, हा प्रतिम चेंडू हाताळला का, चेंडू हाताळलाय. अगदी प्रॉपर पाहतोय बाबू बॅट्समन कशा पद्धतीने खेळतोय, बॅट्समनला फॉलो केलं जातंय. अगदी स्टंप जर दाखवलं ना तर स्टंप वरती ब्लॉक केलं जातंय. अगदी मोठे फटके खेळण्यासाठी संधी उपलब्ध करून देत नाहीये बाबू. सलगचे 2 चेंडू डॉट येत आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय अगदी पंचांचा इशारा येईल, नो बॉल. अर्थातच बिमर बॉल फेकलाय, बिमर बॉल फेकल्यामुळे नेक्स्ट चेंडू असेल फ्रीडचा. संघाचं खातं उघडलं जाते एक्स्ट्रा धावेनं. दहा फलक जर आपण पाहिलं तर धाव लागतायत एक, गडी बाद होतोय एक. येणारा नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. याही वेळेस आपण पाहतोय बॉलला डिस्पॅच केलाय, हा बॉल चाललाय वाऱ्याच्या वेगानं सीमारेषेच्या आपल्याकडे. पंचांचा पुन्हा एकदा बॉल येतोय, नो बॉल साठी इशारा. अर्थातच नेक्स्ट बॉल सुद्धा असेल फ्रीडचा. बिमर बॉल फेकलेत, सलगचे 2 चेंडू बिमर बॉल फेकलेत. अगदी पंचांचा इशारा येतो, सलगचे 2 चेंडू बिमर फेकल्यामुळे अगदी पंचांनी पनिश केलंय बॉलरला. अर्थातच बॉलिंग करू शकत नाहीये बॉलर. बाबूला या ठिकाणी बॅन करण्यात आले. सलगचे 2 चेंडू आपण पाहतोय बिमर फेकलेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलात ना, फ्रीडचा चेंडू होता, त्या बॉलच्या पाठीमागे झालेल्या धावा आले 6. अर्थात स्कोर कार्ड आपण पाहिले तर 7 धावा लागते त्या फलकावरती. येणारा नेक्स्ट बॉल सुद्धा असेल फ्रीडचा. सॉरी माफ करा, 8 धावा लागते त्या फलकावरती, गडी बाद होतोय एक. येणारा नेक्स्ट बॉल सुद्धा असेल फ्रीडचा. चला मित्रांनो, काही करायचंय, बॉलर बदलायचं लगेच, अधिकचा वेळ न घेता. टीम मीटिंग अलाउड नसेल मित्रांनो, खूप वेळ झालाय. यावेळेस आपण पाहतोय अगदी बॉलला ऑफ साइडला खेळलाय, 1 बाउन्स 2 बाउन्स अलाउन द कार्पेट्स बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे येतील 4 धावा.
अगदी ओमकार आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती, पहिल्या चेंडूवरती धावा येत आहेत 4. कपिल सेट ऑन फायर, पुन्हा एकदा आपण पाहतोय जागा बनवायचा प्रयत्न, रूम बनवायचा प्रयत्न, यावेळेस मात्र बॉल थोडासा खाली राहिला, डॉट बॉल येतोय, महत्वाच्या शिनी डॉट बॉल येतोय. अगदी महत्वाचे आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं बॉलिंग मैदानाच्या मध्ये पाहतोय ना आपण, तर अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो. अगदी पहिल्या चेंडूवरती जरी ओमकारचा फटका आला असेल ना मोठा, तरी कमबॅक केलंय. नेक्स्ट बॉल, यावेळेस अगदी आपण पाहतो इनसाइडचा फटका, ताकदीचा वापर, अप्रतिम फटका, बॉलला डिस्पॅच केलंय 6 धावेसाठी. पंचांनी पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा दिला फेकीसाठी. याही बॉल नंतरचा बॉल असेल फ्री हिटचा, या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 7. अगदी आपण पाहतोय मुख्य पंचांनी अगदी पनिश केलंय, फेकीसाठी नॉट अलाउड. अर्थातच बॉल पंचांनी फेक असा घोषित केला आणि या बॉलला नो घोषित केलाय. अर्थातच यानंतर चेंडू असेल फ्री हिटचा. चला पंच अधिकचा वेळ न घेता न्यू बॉलर घ्यायचा आपण. चला पंच आपण काही करायचे, स्पीडअप करायचे. अगदी या शतकाचा जर विचार केला ना, या शतकाचा जर विचार केला ना, तर आपण 2 बॉलर नाही बदलू शकत, त्यांना बॉलर कंटिन्यू करू शकतात. या शतकातील अगदी 2 चेंडू शेष असतील. ओके, अगदी आपण पाहतोय कपिल स्ट्राईक वरती, अगदी कपिलने त्याचा जलवा दाखवलाय. 7 चेंडू मध्ये 16 धावा बनवल्यात. अगदी 2 मोठे ब्लास्ट, अगदी लॉंग लेगला एक 6 ठोकला होता आणि इनसाइडरचा फटका, अर्थात एक्स्ट्रा कव्हर वरनं एक 6 षटकार ठोकला. अप्रतिम बॅटिंग कपिल. नेक्स्ट बॉल असेल, याही वेळेस आपण पाहतोय बॉल अगदी ऑफ साइडला खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. याही बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावा लागते धावा फलकावरती 23. धावा लागतात धावा फलकावरती. कपिल आहे स्ट्राईक वरती, अगदी पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू. यावेळेस अगदी वा भाई वा, काय फटका केला, प्रॉपर लेझर शॉट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉलला फक्त दिशा दिली पॉइंट आणि कव्हरच्या मधून. या बॉलच्या पाठीमागे येतील धावा 4. एका षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होते. धाव लागते धावा फलकावरती एका षटकाच्या बाहुल्यामध्ये 27 27 रन्स ऑन स्कोर बोर्ड. येणारे 24 चेंडू धावा बनवायचे 31. अजूनही मॅच दोन्ही संघासाठी ऑन असेल. येणारे 24 चेंडू धावा बनवायचे 31. चला काही करायचे. शिवसाई जाधववाडी संघासाठी विनंती आहे, आपण जरा काही करायचे, स्पीडअप करायचे. पंच आपण थोडी काही करा. टीम मीटिंग नॉट अलाउड असेल. न्यू बॉलर आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती करण असेल बॉलिंग मार्क वरती. जो स्ट्राईक वरती असेल पहिल्यांदा शुभम. पहिला चेंडू, काय चेंडू होता अगदी शुभमला आपण पाहतोय. एक आक्रमक बॅट्समन आहे. शुभमचा जर विचार केला ना, कराड तालुक्यासाठी आयकॉनिक खेळाडू आहे. एक गाव एक टीम आणि कराड तालुक्यामध्ये या खेळाडूचं नाव खूप मोठं आहे. अर्थातच आपण पाहतोय शुभमला. शुभम ऑलराऊंडर कॅटेगरीतला खेळाडू, अप्रतिम खेळाडू, आक्रमक खेळाडू, सातत्यानं ऑन साइड आणि ऑफ साइड साठी जाणला जातो हा खेळाडू मोठ्या फटक्यासाठी. बॉल क्रमांक 2. यावेळेस अगदी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. सलगचे 2 चेंडू डॉट येत आहेत. करण
2 चेंडू डॉट करतोय, अप्रतिम गोलंदाजी. येणारे 16 चेंडू, सॉरी माफ करा, येणारे 22 चेंडू शेष धाव बनवायचे 31. येणारे 22 चेंडू, अजूनही 31 धावांचा आव्हान आहे. अजूनही मॅच अगदी आपण पाहतोय काठीची टक्कर दोन संघांमध्ये. एका बाजूला शिवसाई जाधववाडी तर दुसऱ्या बाजूला तळवीड. यावेळेस आपण पाहतोय लफुटाचा चेंडू, अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकदा या ठिकाणी कंप्लीट केले. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय कपिल येईल. कपिलचा जर विचार केला तर अगदी 8 चेंडू फेस करताना 24 धावा बनवतोय. नेक्स्ट बॉल स्ट्राईक वरती आपण पाहतोय कपिलला अगदी मिड विकेटला आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला पाठीमागे फिल्डर लावलाय. नेक्स्ट बॉल, यावेळेस पुन्हा एकदा ब्रँडेड फटका आपण पाहतोय. वा भाई वा, काय क्षेत्ररक्षण आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. कपिल काय फटके खेळतोय, अगदी प्रॉपर लेदर शॉट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, अगदी फील्डला खेळतोय. स्कोर कार्ड जर आपण पाहिलेत ना, 29 धाव लागतात धाव फलकावरती. अजून 30 धावांची गरज असेल. अप्रतिम चेंडू, काय चेंडू हाताळत आहे. धावा, माफ करा 28 धावा लागतात धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल, याही वेळेस चांगला चेंडू आता. अगदी शुभमचा जर विचार केला ना, पंच आधी षटकांची समाप्ती देतील. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावा लागतात धाव फलकावरती 28. पंच रिव्ह्यू, एक मिनिट सांग, रिव्ह्यू व्हाईट साठी घेतलाय पंच. स्कोर सांगायचा आहे. एक मिनिट, काय झालंय, आपण स्कोर अपडेट करतोय. नेट वरती जरा स्लो असल्यामुळे 28 धावा लागते धाव फलकावरती 28. अगदी अपडेट केला जातो स्कोर. 29 धावा लागते धाव फलकावरती. करेक्शन केलं जाईल. अगदी आपण थोडस क्षमा करा, नेट जरा थोडस स्लो झालं होतं, अपडेट करायला लेट झालं. 29 धावा लागते धाव फलकावरती. स्वतःच पहिलं आणि संघाचं 3रं शतक हाताळण्यासाठी रणजित येतोय बॉलिंग मार्क वरती. अगदी भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत आहेत फौजी. आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. अगदी देश सेवा करत असताना क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड. न्यू बॉलर, याही वेळेस अगदी स्लॉग स्वीपचा फटका खेळलाय, बॉलला डिस्पॅच केलाय. आही बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 6. मेन स्क्रीन वरती आपण पाहता अगदी रणजितनं बॉल समोरच्या बाजूला फेकला, स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न, स्लॉग स्वीपचा फटका खेळला, कपिलच्या बॅट मधून येतोय बिग ब्लास्ट. धावा येतील 6. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. बॉल क्रमांक असेल 2. रणजित पुन्हा एकदा निघालाय. याही वेळेस हिट करण्याचा प्रयत्न, अगदी 30 यार्ड सर्कल क्लिअर करते. 1 बाउन्स 2 बाउन्स. आही बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. कपिल सेट ऑन फायर, काय फलंदाजी करतोय. अप्रतिम फटका आपण पाहतोय. शफल झाला ऑफ साईडला, अंगावरती बॉल आला, त्याला फक्त दिशा दिली. 30 यार्ड सर्कल क्लिअर केला. आही बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावा लागते धाव फलकावरती 39. यावेळेस अगदी खेळून काढलाय. कपिल अगदी स्मार्ट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 1 धाव कंप्लीट केले. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 40 धावा लागतायत. आणि कपिलचा जर विचार केला ना तर फक्त 14 चेंडूवरती 36 धावा बनवतोय.
अप्रतिम बॅटिंग. अगदी या आपण जर चषक जर पाहिलं ना, नवतरुण मित्र मंडळ डिंगडॉंग क्रिकेट क्लब जाधववाडी या स्पर्धेतील प्रथम अर्धशतक येईल का कपिलच्या बॅटमधून पाहावं लागेल. अगदी पाहतोय शुभमचा जर विचार केला ना मित्रांनो, आतापर्यंत अगदी 4 चेंडू त्याने डॉट खाल्लेत, 10 मात्र 1 बनवलेत. अगदी चांगला फलंदाज आहे. मात्र शुभम जर स्ट्राईक वरती आला ना, बॉलला अधिक उसळी दिली जाते, ब्लॉक केलं जाते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय पंचांनी पुन्हा एकदा नो घोषित केलाय. आई बॉल आपण पाहतोय. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील, षटकार अर्थ 6 धावा आणि ओव्हर स्टेपिंग साठी पंचांनी पुन्हा एकदा नो असं घोषित केलेला. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील एकूण 7. सत्तेचाळीस धावा लागतात 10 फलकावरती. अप्रतिम बॅटिंग शुभमच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार असेल. नेक्स्ट बॉल. अगदी पुन्हा पाहतोय आपण लेग साइडला हिट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय वाईट साठी. एक्स्ट्रा रन येते वाईटच्या माध्यमातून. 48 धावा लागतात 10 फलकावरती. फक्त 10 धावीची गरज असेल. चेंडू शेष आपण पाहतोय 14. येणाऱ्या 14 चेंडू मध्ये धावा बनवायचे 10. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर उडवलाय. अगदी अलॉंग द कार्पेट्स फटका जातोय. त्या रिजन मध्ये फिल्डर तैनात आहेत. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. नेक्स्ट बॉल. अगदी खेळून काढलाय कपिल. अप्रतिम बॅटिंग आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये की ज्या क्षणी फटकेबाजीची गरज होती ना, त्या क्षणी त्याने फटकेबाजी केली आणि यावेळेस मात्र 1 धाव घेऊन स्ट्राईक वरती येतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव लागते 10 फलकावरती. 50. येणारे 12 चेंडू धावा बनवायचे 8. चला पंच काही करायचे. येणारे 12 चेंडू असतील, धावा बनवायचे 8. न्यू बॉलर. आपण लगेच षटकाला सुरुवात करायची. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय न्यू बॉलर करण. अगदी आपण पाहतोय भारतीय सैन्य दलामध्ये असलेले कार्यरत जवान किरणला आपण पाहतोय. करणला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. अगदी स्वतःचं दुसरं शतक असेल. स्ट्राईक वरती आपण पाहतोय कपिलला. अप्रतिम चेंडू. काय हात तळलाय. ताकदीचा वापर केला जातोय. समोर सुद्धा एक ताकदीचा खेळाडू आहे की ज्या खेळाडूने ना फक्त 15 चेंडू मध्ये 37 धावा बनवलेत. अशा खेळाडूला ज्या पद्धतीने चेंडू हाताळतोय ना, अप्रतिम चेंडू हाताळलाय. कारण अप्रतिम गोलंदाजी. बॉल क्रमांक असेल 2. यावेळेस आपण पाहतोय अगदी ऑन साइडला हिट केला. 1 धाव कंप्लीट केले. स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न केला जाईल. कपिलचा चांगला थ्रो आपण पाहतोय. अगदी पंच आपण लगेच डिसिजन कळवला जाईल. अपील केली जाते पंचांकडे. पंचांनी या ठिकाणी बाद दिले. अर्थात शुभमचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. आत्ताची 1 धाव त्या फलकावरती ऍड केली जाईल. धक्का क्रमांक असेल 2. शुभमचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. अगदी 7 धाव्यांची गरज असेल जर या षटकाचा जर विचार केला ना, तर अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केले करण. न्यू बॅटर आपण पाहतोय विकास असेल नो स्ट्राईक वरती आपण पाहतोय कपिलला. 38 धावांवरती खेळतोय. अप्रतिम फलंदाजी. नेक्स्ट बॉल.
यावेळेस आपण पाहतोय पंचांकडे अपील केली जाते. कपिलचाही या ठिकाणी खेळ समाप्त होतोय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट येतात. एक महत्वाची विकेट डगआउट मध्ये माघारी पाठवले करण. अप्रतिम गोलंदाजी. कपिल बाद होतोय. अगदी कपिलचा विचार केला तर 16 चेंडूवरती 38 धावा बनवून कपिल जातोय माघारी डगआउट मध्ये. न्यू बॅटर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तेजस दाखल होते. स्ट्राईक वरती असतील. अप्रथम गोलंदाजी केली करण. अगदी 2 चेंडू आतापर्यंत त्या दोन्ही चेंडूवरती विकेट आलेत. एक महत्वाची विकेट. अर्थातच कपिलचा खेळ समाप्त झालाय. अगदी महत्वाचा चेंडू असेल. अगदी खोलवर टप्प्याला टाकला. हेलिकॉप्टर उडवलाय. मिनी हेलिकॉप्टर. फिल्डर बॉल खाली येतात. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट केलेला आहे. दुसऱ्या धावासाठी डायरेक्ट हिट होतोय. अप्रतिम अप्रतिम थ्रो. तिसरी विकेट येते या षटकामधील. सलगच्या 3 चेंडूवरती विकेट येते. सलगच्या 3 चेंडूवरती 3 विकेट आलायत. करण अप्रतिम कमबॅक करून दिलाय. अर्थातच 2 विकेट जर आपण पाहिल्या तर रनआउटच्या माध्यमातून आल्यात. एक महत्वाची विकेट कपिलची मात्र कॅच आउट झाले. अप्रतिम गोलंदाजी भरत जाधव यांच्याकडून आपण पाहतोय. करणसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज येते. त्याचप्रमाणे अक्षय साळुंके यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचे कॅश प्राइज येते. गुणवंत बॅटिंग करण्यासाठी अर्थात नो स्ट्राईक वरती असेल. यावेळेस बॅटची फक्त बॉलची एज घेतली. वाराच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल करतोय. बॉल पाहतोय आपण सीमारेषेच्या पलीकडे जातोय. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. विकेटच्या बॅट मधून आपण पाहतोय चौकार येतोय. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावला त्या फलकावरती 56. फक्त 2 धावेची गरज असेल. 56 रन्स ऑन स्कोर बोर्ड. येणारे 8 चेंडू शेष असतील. धावा बनवायचे 2. आई चेंडू चांगला हाताळलाय. अप्रतिम चेंडू हाताळलाय. माफ करा, षटकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. येणारे 6 चेंडू असतील. धावा बनवायचे 2. येणारे 6 चेंडू शेष. धावा बनवायचे 2. स्ट्राईक वरती आपण न्यू बॅटर पाहतोय. अर्थातच गुणवंत असेल स्ट्राईक वरती. गुणवंतचा विचार केला ना ऑलराऊंडर कॅटेगरीतला आई खेळाडू आहे. एक ताकदीचा वापर हा नेहमी करतो. मोठे फटके मारण्यासाठी माहिर असलेला खेळाडू. स्ट्राईक वरती आपण पाहतोय गुणवंतला. बॉलिंग मार्क वरती आपण न्यू बॉलर पाहतोय. अर्थातच बबलू. वैयक्तिक पहिल्या आणि संघाचं 5वं षटक अर्थातच हाताळण्यासाठी बबलू आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू. धावा बनवायच्या 2. बॉल क्रमांक 1. यावेळेस आपण पाहतोय अगदी पाठीमागच्या रिजन मध्ये बॉल जातोय आणि या बॉलच्या पाठीमागे नक्कीच धावा येतील. वाईड +4. 5 धावा पकडल्या जाते. आणि यावेळेस आपण पाहतोय तळबीड संघ विजेता ठरतोय. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. यानंतर अर्धा तासाचा ब्रेक असेल. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण जेवणासाठी जायचंय. यानंतर विनर टू विनर असे मॅचेस